नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. जालन्यातल्या अंतरवली सराटी या गावामध्ये घडू नये ते घडलं. तिथं मराठा आरक्षणासाठी नियमित आंदोलन करणाऱ्या मनोज जारंगे यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठी चालवली आणि तिथून जन्माला आलेला वाद अद्याप शांत होत नाहीये. या निमित्तानं विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही प्रश्न मराठा आरक्षणाशी निगडित आहेत, काही प्रश्न दगडफेकीच्या संदर्भात आहेत आणि काही प्रश्न पोलिसांच्या वर्तनाच्या बाबत आहेत. कोणत्याही आंदोलनावर पोलिसांची प्रतिक्रिया ही कायमच प्रश्नचिन्हांकित केली जाते. आंदोलकांच्याकडून पोलिसांच्या बाबत विविध प्रकारचे प्रश्न आणि विविध प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडू लागतात. पोलीस आणि पोलिसांना तसे आदेश द्यायला लावणारे अधिकारी आणि प्रसंगी पोलिसांचे राजकीय प्रमुख इथपर्यंत हे सगळं नियमित चालू असतं. पण ज्या पद्धतीनं आंदोलकांच्या कडून दगडफेक झाली, ती दगडफेक का झाली? आंदोलकांच्या कडून दगडफेक झालीच नाही असाही दावा केला जात असेल, तो खरा असेल तर दगडफेक करणारे कोण होते? पोलीस आणि शासकीय यंत्रणेला लक्ष्य करण्याची एक विशिष्ट वृत्ती ही राज्यातल्या नव्हे तर केंद्रातल्याही सरकारच्या विरोधात सातत्यानं आग्रही भूमिका घेणाऱ्या एका विचार गटाची आहे. आपल्या सगळ्यांना नीट ठाऊक आहे की या देशात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी या देशाच्या आसपासचे अनेक सक्रिय सदस्य आहेत. त्यांचा अशा प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न तर नाही ना, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. गेले अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई महाराष्ट्रात सुरू आहे. ही लढाई तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत कधी नरम कधी गरम अशा पद्धतीनं चालू होती. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर या आंदोलनानं आपल्या पद्धतीनं व्यक्त होणं सुरू केलं आणि शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षणाच्या साठीची लढाई अधिक आक्रमक झालेली दिसली. पुढे मवियाचं सरकार आलं त्यावेळेला मात्र हेच मराठा आरक्षणाचं आंदोलन अचानक शांत झालं. कोरोना काळात सुद्धा या आंदोलनानं म्हणावा तसा वेग पकडला नाही. या परिस्थितीत सरकार राज्यात मध्येच बदललं गेलं आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नव्हता. मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा असलेले एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या जोडीला आता आणखीन एक मराठा चेहरा म्हणून अजित पवार सत्तेत आलेले आहेत. असं असताना आंदोलकांच्या स्थानावरून देवेंद्र फडणवीसांवर सर्वाधिक राग व्यक्त होतोय, कारण ते म्हणे गृहमंत्री आहेत. या वेळेलाही देवेंद्र फडणवीसच आंदोलकांच्या निशाण्यावर असतात. याच्या मागचं राजकारण नक्की काय आहे? ज्या पद्धतीनं जालन्यातलं वातावरण तयार झालं आणि त्याच्यानंतर त्याची पटापट महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया येऊ घातली, याचा दुसरा अर्थ जालन्यातल्या घटनेच्या मागे काही नियोजन आहे का? जालना ही कुणाची प्रयोगशाळा बनली आहे, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला परिचित असलेले धनराज वंजारी आहेत. धनराजजी हे एका राजकीय पक्षात आता असले तरी पण या चर्चेत ते निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या अनुभवाचं योगदान करणार आहेत. आपण या चर्चेमध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील यांनाही निमंत्रित केलेलं आहे. अद्याप ते जोडले गेले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर चर्चेत यावं अशी आमची अपेक्षा आहे. माझा पहिला प्रश्न चर्चेतला या निमित्तानं दिलीप पाटील यांना आहे. दिलीपराव, पोलिसांना लक्ष्य करण्याची मराठा आरक्षण समर्थकांची भूमिका असू शकते का? पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की ही घटना घडत असताना जरंगे पाटील आणि त्या गावचे लोक किंवा त्या आसपासल्या परिसरातले लोक आहेत, आपण बघितलं असं तर गेले 2-3 वर्ष ते आंदोलन करतात आणि प्रत्येक ठिकाणी ते अशा पद्धतीचं उपोषण आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं गॅदरिंग म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समुदाय जमतो. आसपासच्या गावातली लोक आहेत
त्या गावाचं जरा स्ट्रक्चर जर बघितलं, मी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे, तर अशी छोटी गावं आहेत ती. आणि त्या छोट्या गावातल्या एका कुठल्या तर गावात अशा पद्धतीचं मंदिराच्या बाजूला स्टेज बांधून त्या ठिकाणी उपोषण किंवा आंदोलन केलं जातं. आता जे महत्वाचा आपण जे प्रश्न उपस्थित केला की हे आत्ताच हे कसं काय झालं, किंवा आपलं जे म्हणणं आहे जी की या ठिकाणी आत्ताच का घडलं, असं तुम्हाला काय वाटतंय? असं जर का असेल जी तो तर तो त्याचा तो तो मुद्दा देखील आहेच, विचार पण कर- तो मुद्दा आहेच आणि त्यातलाही एक महत्वाचा मुद्दा आहे. हा सगळा वादंग जो सुरू झालाय तो पोलिसांच्या लाठीमारामुळे सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. दगडफेकीमुळे पोलिसांनी लाठी चालवली असा पोलिसांचा त्यावरचा जबाब आहे. माझा प्रश्न आपल्यासाठी आहे की आरक्षण समर्थक हे पोलिसांवर दगड चालवू शकतात का? कदापि नाही. मी याचं पूर्णपणे खंडन करतो. आरक्षण समर्थक जर म्हटलं तर आम्हाला पहिल्यांदा आमचं मराठा समाजाच्या दृष्टीनं जर अभिमानाची कुठली गोष्ट आहे तर आमचे जे काही 48 मोर्चे निघाले, मुक मोर्चे, आणि त्याच्यातलं डिसिप्लिन लक्षात घ्या. मधून अजून काही गोष्टी अगदी छोट्या गोष्टी घडल्या असतील आणि त्या गोष्टी देखील आम्ही कधी समर्थन फारसं केलं नाही त्या ठिकाणी. कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचे लोक जर का बघितलं तर मला नाही वाटत की त्या लोकांनी, कारण नेक्स्ट पुढच्याच दिवशी मी सकाळी 8:30 वाजता त्या ठिकाणी हजर होतो. बिलकुल आणि ते बिलकुल. मला ग्रामस्थांनी दिलीपराव त्याच निमित्तानं विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा घटना घडून गेल्याच्या जवळपास 12 तासात तिथे पोहोचलात, अत्यंत वेगानं तुम्ही तिथपर्यंत गेलात, त्यावेळेला तुम्हाला पहिल्या 12 तासात तिथं काय जाणवलं? कारण परिस्थिती तिथून अशी महाराष्ट्रभर पोहोचली आणि महाराष्ट्रभर हे सांगितलं गेलं की पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. अरे पण पोलिसांनी लाठीमार केला त्याच्या आधी काहीतरी घडलं असणार. पोलीस विनाकारण लाठीमार करतील अशी परिस्थिती असू शकते का? यावर तुम्हीही बोलायचंय. मी त्यानंतर लगेच आपल्या सोबत असलेल्या धनराज वंजारी यांच्याही पर्यंत पोहोचणार आहे. मला परत एकदा मी व्हिडिओ पण 2-4 बघितले त्या बाबतीत, आणि त्याचबरोबर इतकी परिस्थिती बघितली तर मला वाटते की हे मराठा आंदोलक नाही आहे. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. मला डाऊट आहे त्या व्हिडिओ मधले दिसणारे लोक आणि मी त्या ठिकाणी गेलेले लोक, बघितलेले लोक, आणि त्या ठिकाणची परिस्थिती, म्हणजे त्या ठिकाणचे आंदोलक किंवा त्या मराठा समाजाचे लोक यांनी दगडफेक करायची काही गरज नव्हती आणि कधी केलेली नाही. आणि दगडफेक त्यांनी केली याचं मी पूर्णपणे खंडन करतो. कारण आतापर्यंत पोलिसांचं दगडफेक करणं मराठा आंदोलकांच्या मध्ये कधी अशी भावना आलेली नाही. पोलीस हे आपले मित्र आहेत आणि पोलिसांना जर तुम्ही कुठलंही विचारलं की मराठा आंदोलन असेल, पूर्वी आमच्या आंदोलनाला काट्या पण पोलीस घेऊन येत नव्हते. इतका विश्वास तयार झालेला आहे. आणि अशामध्ये जर काही या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर मला एक जी शंका त्या ठिकाणी येते. आणि आता पण या चर्चेत दिलीपराव आपण एकदा तुमचं इंटरनेटचं कनेक्शन सुधारून घ्या अशी विनंती करतो आणि पटकन धनराज वंजारी यांना बोलतं करतो. धनराजजी, आपण दीर्घकाळ पोलीस अधिकारी या नात्यानं काम केलेलं आहे. अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं तुम्ही पाहिलेली आहेत. पोलीस अधिकारी या नात्यानं तुम्ही स्वतः फील्डवर वावरलेला आहात. मला आपल्याकडून थेट एका प्रश्नाचं उत्तर हवंय. एखाद्या परिस्थितीला काबूत आणण्याच्यासाठी लाठीमाराचा निर्णय कोण घेतं, कधी घेतं, कसा राबवला जातो? ऍक्च्युअली पोलिसांना हा जो निर्णय आहे ना, ती परिस्थिती घ्यायला भाग पाडते. आणि कोण घेतं याचं उत्तर असं आहे की तो त्या ठिकाणी जो एका विशिष्ट तुकडीचा, जसं एखादं प्लाटून तिथं पाठवलं असेल तर त्या प्लाटूनचा जो कमांडर असतो त्याला अपरिहार्यपणे हा निर्णय घ्यावाच लागतो. अगदी तुम्ही रमाबाई कॉलनीत झालेला फायरिंग इन्सिडेंट बघितला तर सगळे तुम्हाला याचे पुरावे आहेत की तिथं जो सिनियर ऑफिसर इन्चार्ज असतो त्या प्लाटूनचा, जो प्लाटून दंगल शमवण्यासाठी दंगलग्रस्त भागामध्ये गेलेला असतो, त्याचं ते काम असतं, त्यांनी ते केलेलं आहे. आत्ताच्या या घटनेमध्ये मला एक प्रामुख्याने दिसतं की पोलिसांना कुठल्याही बाजूने धरा, दोष कधीही केव्हाही देताच येतो. पोलीस हे निर्दोष कधीही नसतात. केलं तरी दोष, नाही केलं तरी दोष. परंतु एक महत्वाची परिस्थिती आहे की ज्या माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जेव्हा जरंगे पाटलांना तब्येतीच्या कारणास्तव
हलवायला पाहिजे म्हणून तिथं पोलिसांनी एक पॉझिटिव्ह अँगल घेऊन किंवा काही उद्या होऊ नये, त्यांचा मृत्यू होऊ नये किंवा त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न जेव्हा पोलीस करत होते तेव्हा काहीतरी बाचाबाची काही समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झाली. आता जसे दिलीप भाऊ म्हणतात की ते आंदोलकच नव्हते, ते मराठा नाहीच आहे, ते दुसरेच आहे, त्या बिलकुल बाचाबाचीचं रूपांतर विनायक आपला धनराजजी याच मुद्द्यावर आपल्याला बोलतं व्हायचंच आहे. त्या आंदोलकांमध्ये इतर कोणी गेलंय का या चर्चेपर्यंत आपण जाऊच. पटकन आत्ता पुढचा एक जो पोलिसांच्या अँगलचा मुद्दा आहे, आपल्या सगळ्यांना पोलिसांच्या पाठीशी उभं राहायला हवं, कारण हीच माणसं आहेत जी माणसं आपलं रोजचं शहरातलं असो ग्रामीण भागातलं असो जगणं सुसह्य करतात. देशावरचा सीमेवरचा लढणारा जवान आणि आपल्या सोबत आपल्या आसपास वावरणारा पोलीस यांच्यावर हल्ला करून कोणालाही भारताचं भलं करता येणार नाही, ना स्वतःचं भलं होऊ शकणार आहे. अशा स्थितीमध्ये 45 पोलीस जखमी होतात. 45 पोलीस ही काही छोटी संख्या नाही. मला धनराजजी आपण या गोष्टीचा खुलासा करा, त्या निमित्तानं हे प्रेक्षकांपर्यंतही पोहोचू द्या की पोलिसांना ज्या वेगानं दगड बसलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं टार्गेटेड दगड बसलेले आहेत हे सामान्य माणसाचं काम नाही. उद्या माझ्या हातात दगड दिला तर मी इतका नेम धरून दगड नाही मारू शकणार. धनराजजी, सामान्यप्रमाणे सामान्य माणसाच्या हातातला दगड इतक्या वेगानं येऊ शकणार नाही. बरोबर आहे. तू जे म्हणतो ती परिस्थिती अगदी वस्तुस्थितीला धरून आहे. तुझंच लॉजिक पुढे करताना मी असं म्हणेल की अचानकपणे जर असं काही उद्भवलं तर तेव्हा पोलिसांना दुसरा काही पर्याय उपलब्ध नसतो. आहे ते सिच्युएशन फेस करणं. मग तो 26-11चं लादलेलं युद्ध असो, तिथे फक्त काठ्या होत्या आमच्याकडे आणि त्या रिव्हॉल्वर रायफल होत्या ज्याच्यामध्ये AK-47शी मुकाबला करायचा. मुकाबला परिस्थितीचा करावाच लागतो. अचानकपणे जर अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या परिस्थितीचा मुकाबला करावाच लागतो. परंतु त्याच्या पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे प्रसाद, की जेव्हा पोलिसांना फेल्युअरचं धनी मानलं जातं आणि पोलीस यंत्रणा कुठे फेल्युअर होते तर त्याचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक आहे इंटेलिजन्स, गुप्त वार्तेमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलोय. जर असे घुसखोर तिथे घुसून काहीतरी करणार होते तर ती गुप्त वार्ता काढण्याचं काम पोलिसांचंच होतं. आणि दुसरा अतिशय महत्वाचा पैलू आहे, आता तिथल्या SP-नं रजेवर पाठवलेला आहे, दुसरा महत्वाचा पैलू आहे की पोलीस प्रशासनातलं नेतृत्व. पोलीस प्रशासनातलं नेतृत्व खऱ्या अर्थाने जिल्हा अधीक्षकाच्या पुढे सुरू होतं आणि गृहमंत्र्यावर येऊन थांबतं. गृहमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे की दर दिवशी जेव्हा गुप्त वार्तेचा कमिशनर तुम्हाला राज्यातल्या घडामोडीची माहिती देतो तेव्हा ही माहिती दिली गेली होती की नाही, आणि जर ही माहिती त्यांच्याकडेच उपलब्ध नसेल म्हणून त्यांनी गृहमंत्र्यांना दिली नसेल, मुख्यमंत्र्यांना दिली नसेल तर त्याची कारणं काय आहेत हे चौकशीत निष्पन्न झालं पाहिजे. बिलकुल हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जारंगे पाटील यांच्या आसपास नक्की कुठल्या विचारानं माणसं जुळली होती हे तपासावं लागेल. आपल्यासोबत दिलीप पाटील आहेत जे मराठा समन्वयक आहेत. अनेक मोर्चे शांततेनं काढण्याचा त्यांच्या गाठीशी अनुभव आहे. आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत ज्यांना अनेक मोर्चे हाताळण्याचा फील्डवरचा दांडगा अनुभव आहे. प्राप्त स्थितीमध्ये एक प्रश्न जो उपस्थित केला गेला तो आहे की अशा प्रकारची कुठली घटना होऊ शकते याचं इनपुट पहिल्यांदा गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस प्रमुखाकडे आणि नंतर राज्याच्या पोलीस प्रमुख या नात्यानं राजकारणी म्हणून गृहमंत्र्यांकडे पोचलं होतं की नाही. या निमित्तानं मला आधी दिलीप पाटलांना विचारावं लागेल. दिलीपराव, मनोज जारंगे पाटील काही काल परवा आंदोलन करत नाहीयेत. त्यांचं उपोषणाचं आंदोलन आहे. उपोषणाच्या आंदोलनकर्त्याला जगवण्याची जबाबदारी व्यवस्थेची असते आणि या निमित्तानं मी आजवर अनेकदा पाहिलेलं आहे, मग ते मेधा पाटकरांचं आंदोलन असो, अण्णा हजारेंचं आंदोलन असो, कोणीही उपोषण करत मेला हे सरकारला परवडत नाही. सरकार अशा स्थितीत प्रसंगी बळाचा वापर करून हस्तक्षेप करतात. मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण चालू राहावं म्हणून पडद्याआडून कोणी सक्रिय होतं का? एक लक्षात घ्यायला पाहिजे की परत एकदा पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो की जरंगे पाटील हा पूर्णपणे
मराठा समाजाच्या आरक्षण किंवा मराठा समाजाच्या ह्याच्यासाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे. आणि त्याच्या आजूबाजूची जे मंडळी आहेत, मी बघितलं की अगदी 50 वर्षाच्या आमच्या आया बहिणी आहेत त्या. अगदी जे काही ज्यांना लागलंय की नाही ते जर बघितलं तर असे वयस्कर लोक असू दे, युवक असू दे, ते म्हणजे फक्त एका विचारानं भारावलेत की आम्हाला आरक्षण पाहिजे. त्यांना कुणाला तर शत्रुत्व करायचं आणि कुणावर तर यंत्रणेवर दगडफेक करायचं असं कुठंही त्यांच्या ह्याच्यातनं नाही. कधीही त्यांच्या, कारण 1-2 दिवस आधीच 1 लाख लोकांचा मोर्चा घेतलाय त्यांनी. 2 दिवस आधी त्याच लोकांनी 1 लाख लोकांचा मोर्चा घेतलाय. तो इतकं शांततेनं पाळलाय. जर अशा पद्धतीने जर का त्यांच्या मनात जर का हेतू खराब असेल तर त्याच वेळी दंगा केला असता ना त्या लोकांनी. म्हणून काय म्हणतो की मी एक माझ्या मनातली शंका आणि मी अगदी डायरेक्ट आरोपच करतो, यामध्ये काही राजकीय लोक घुसले का आणि त्यांचे हस्त घुसवले का? कारण ज्या पद्धतीने मला मगाशी हे पण म्हणले बरोबर आहे की दगड जर का मारायचा तर असं जर का व्यवस्थित नेम धरून सामान्य माणूस 100 आणि 200 फुटापर्यंत दगड मारू शकत नाही. आणि दगड जर परफेक्ट साईजचे दगड मारणं, कारण लाठीचार्जच्या वेळेला किंवा जर हवेत अश्रुधुराचे नळकांडे फोडले त्यावेळी सामान्य माणूस पहिल्यांदा स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा दगड घेऊन त्यांना मारून त्यांना जखमी करणं, पोलीस यंत्रणेवर हल्ला करणं हे मराठा समाजाच्या कुठल्याही याच्यात लिहिलेलं नाही जी. आणि ती वृत्ती नाही आहे. दिलीपराव, आपण बोलत असताना इंटरनेट पुन्हा एकदा ये जा करताय, पण तुमचं शेवटचं वाक्य मी धरतो आणि त्या अनुषंगानं पुढे धनराज वंजारींपर्यंत पोहोचतो. धनराजजी, पोलिसांना लक्ष करणं हे मराठा समाजाचं ध्येय नाही हे स्पष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी काढलेल्या अनेक मोर्चातून एक शिस्त आणि त्यांच्या ध्येय प्राप्तीच्या कडे केलेली वाटचाल समोर आहे. मग असं असताना या देशातल्या व्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक करणारी मानसिकता ही कुठे जन्माला येते? धनराजजी, ही दंगलखोरीतून जन्माला येते. दंगलखोरी ही ज्यांची मानसिकता आहे, ज्या राजकीय शक्तीची मानसिकता दंगलखोरी आहे. आता हा संशोधनाचा विषय, आपण त्याच्यावर डिबेट नको करू, तो आजचा विषय नाहीये. या मानसिकतेतून ही प्रवृत्ती निर्माण होते. दिलीप पाटील जे म्हणतात, मी पूर्णपणे सहमत आहे की मराठा आरक्षणाचं आंदोलन करते जे लोक आहेत ते पोलिसांवर दगडफेक करणार नाही. त्याचं दुसरंही कारण मला सांगता येऊ शकतं. ते असं आहे की दोन्ही बाजूला आपलेच भाऊबंद आहे. पोलीस तरी कुठले आहे? महाराष्ट्रातलेच आहे ना, मराठीत बांधव आहे. कदाचित आंदोलन करता त्याचा भाऊ असेल सक्का आणि तो पोलीस असेल तिथे ड्युटी करणारा. त्याच्यामुळं ही शक्यता सुतराम नाही की आंदोलनकर्त्यांनी आपणहून काहीतरी परिस्थिती चिघळावी म्हणून पोलिसांवर दगडफेक केली. आता पोलिसांवर दगडफेक केली हा शब्द अधोरेखित करून जर आपण चौकशी घेतली तर आपल्या असं लक्षात आलं पाहिजे प्रथमदर्शनी की ही करवून घेण्यात आली. आता करवून घेण्यात आली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा फॅक्टर फार मुळात जातो, खोलात जातो. आणि ती कोण संस्था आहे, ते कोण लोक आहे, ती कुठली मानसिकता आहे, कोणाची त्यांना फूस होती. अनेक चॅनलवर आणि अनेक सोशल मीडियावर मी बघितलं की आपल्या गृहमंत्र्याच्या कार्यालयामधून फोन आला म्हणे पोलिसांच्या कार्यालयामध्ये. आता या वावड्या असो की खरं असो, पण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत यातलं सत्य बाहेर पडणार नाही. आणि बिलकुल धनराजजी, आपण अत्यंत एका महत्वाच्या वळणावर ही चर्चा आणली. तुम्ही म्हणालात की आरोप असा होतो आहे, गेले काही दिवस आपण सगळेजण ऐकतोय की म्हणे मुंबईतून फोन आला. आता यातला एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांना लक्षात घ्यायला लागेल. मुंबईतून फोन आला, गृहमंत्र्यांच्या कडून फोन आला आणि लाठीमाराचे आदेश निघाले आणि लाठीमार झाला, हे वाक्य पहिल्यांदा शरद पवारांनी उच्चारलं. बरं, हे उच्चारताना त्याचं नंतर वाक्याच्या शेवटचं पालुपद काय आहे तेही लक्षात घ्या. याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऑथेंटिक माहिती नाही. ऑथेंटिक माहिती नसताना इतकं मोठं वक्तव्य एका एवढ्या जबाबदार व्यक्तीनं करावं हाच सगळ्यात मोठा विचार करण्यासारखा विषय आहे. वारंवार ते हे सांगतायत, वारंवार शरद पवार म्हणतात
की मुंबईहून फोन आला ऑथेंटिक माहिती नाही, मुंबईहून फोन आला ऑथेंटिक माहिती नाही. मला धनराजजी आपण सांगा, परिस्थिती ज्या वेळेला तणावाची असते, पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू असते, अशा वेळेला स्थानिक प्लाटून प्रमुख हा कोणाचे फोन घेत बसतो का तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्यासाठी पोलीस मॅन्युअल नुसार काम करतो? स्थानिक जो लीडर असतो तिथला, त्याला तिथेच निर्णय घेऊन काम करायचं असतं. तो काही कोणाचे फोन घेत नाही किंवा कोणाच्या फोनची वाट पाहत नाही की कोणाचा फोन येईल. कारण कायद्यामध्ये 116, 100 IPC मध्ये पोलिसांना अधिकार आहेत पोलीस स्वरक्षणार्थ आणि सार्वजनिक मालमत्तेच्या जीविताच्या रक्षणार्थ अशा प्रकारचा लाठीचार्ज किंवा फायरिंग करू शकतात. त्याच्यामुळे पोलिसांना तिथे कोणाचा फोन घेण्याचं हे नाही. हे जे बोलल्या जातं हे अतिशय तकलादू आणि हास्यास्पद आहे की त्या ठिकाणी फोन आला आणि मग लाठीचार्ज. कदाचित आला असेल फोन तर तो पूर्व नियोजनाचा एक कट म्हणून आला असेल, तो त्याच्या आधी कधीतरी आला असेल. म्हणूनच या ठिकाणी चौकशी महत्वाची आहे. एक फार सुंदर वाक्य आहे. मुंबईचे पहिले कमिशनर होते फोरजेट ही एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये फोरजेट असं म्हणतो की चौकशी कितीही करा, बट वेन द आर्सेनिस्ट इज हिमसेल्फ अ कमिशनर, हाऊ यू कॅन फाइंड द थिप. जर आग लाव्या स्वतःच कमिशनर असेल तर तुम्ही आरोपी कसा पकडणार? हे अतिशय मार्मिक वाक्य मला आज तुझ्या चॅनलवर बसल्यावर आठवलं जी. प्रसाद. याला जोडीला हिंदीतली म्हण सुद्धा आहे, जब सैया भय कोतवाल तो डर का है का. त्याचा संदर्भ असा आहे की ज्यांना हे घडवायचंय तीच माणसं व्यवस्थेत आहेत का? त्याच्या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न दिलीप पाटलांना विचारायचा आहे. दिलीपराव, ज्या वेळेला असं म्हटलं जातं की मुंबईहून फोन आला आणि असं सुरू झालं पण ऑथेंटिक माहिती नाही, मुंबईहून फोन आला म्हणून असं झालं असेल पण ऑथेंटिक माहिती नाही, हे ज्यांना पसरवायचं असतं त्यांना जालन्यातून कुणातला काय संदेश द्यायचे असतात? महत्वाचं असं आहे की दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागतंय की मराठा आरक्षणची गोष्ट हे राजकीय फायद्यासाठी जर का कोण करत असेल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात घ्या की त्या ठिकाणी एखादा म्हणजे काय म्हणतात ते गरीब महिला किंवा पुरुष, म्हातारी कोतारी, लहान मुलांचं अशा ठिकाणी जर का त्यांच्या जर का तुम्ही जर का याचा जीविताचे प्रश्न उपस्थित होत असताना ते जर राजकारण करून कुठं तर आपल्याला सत्ता बित्ता किंवा मिळवायची, सत्ता टिकवायची असं जर असेल तर हे सगळ्यात मोठं चूक आहे आणि सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. आणि आपण म्हणता त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारणी लोक भरपूर यायला लागलेत आणि मराठा आरक्षणचे प्रश्न सोडवायचं सुटलं. मी आपण ज्याला जे दाखवता बोट त्यांच्याबद्दलच बोलतो. त्यांनी 94ला आमचं आरक्षण घालवलं साहेबांनी आणि त्यानंतर लक्षात घ्या आरक्षणावर चकार शब्द काढत नाहीत आणि ते काल परवा दिवशी आले आणि शब्द काय उच्चारतात की फोन आला, कुणी काय केलं हे. अहो आरक्षणावर बोला ना तुम्ही. त्या ठिकाणी आम्हाला धीर द्यायला आला की तुमचं राजकारण करायला आला, हे जर त्यांनी पहिला उत्तर द्यायला पाहिजे. बिलकुल. आणि दिलीपराव, याच्याही पलीकडे जाऊन एक आणखीन मुद्दा जोडला पाहिजे. तो असा आहे, एका बाजूला शरद पवारांनी भेट तातडीनं दिली, आजवर ते अशा कुठल्याच आंदोलनात कधी दिसले होते का, हा संशोधनाचा विषय आहे. पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे पोहोचले, संजय राऊतांना घेऊन पोहोचले. कोण आहेत उद्धव ठाकरे? बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. बाळासाहेब ठाकरेंची थेट भूमिका होती जातीनिहाय आरक्षण देऊ नका. आता उद्धव ठाकरेंना अचानक जातीनिहाय आरक्षणाचं समर्थन करावं असं वाटतं. त्यांचं मुखपत्र असलेल्या ठिकाणी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हटलं जातं. इतकं सगळं घडल्याच्या नंतर ही मंडळी आता समर्थनात जायला लागली. मला प्रश्न असा आहे, दिलीपराव आपण उत्तर द्या, काल परवापर्यंत मनोज जारंगे पाटील जर समजा कधी या नेत्यांना भेटायला गेले असते तर ते इतक्या ममत्व भावानं भेटले असते का हो? नाही 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 नाही. महत्वाचं काय तेच आपणच माझ्या तोंडातलं वाक्य घेतलं की ज्या उद्धव ठाकरेंनी आज तागायत मुका मोर्चावर जे काही शब्द वापरले गेले त्याबद्दल कधीही माफी मागितलेली नाही किंवा त्यांचे कोणतर सिनियर लोक आतापर्यंत ज्यांना आपण म्हणूया राजकारणातले सिनियर लोक कधी मराठा प्लॅटफॉर्मवर कधी आले नाहीत. आता ज्यावेळी की नाही अशा पद्धतीचं राजकारण दिसायला लागलं
त्यावेळी ते आले त्या ठिकाणी. जे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही राजकारण करायला मराठा समाजाचं उपोषण सारखं ठिकाणी येऊन जी निवडता, हे सगळ्यात चुकीचं आहे. या निमित्तानं दिलीपराव, एक पुढचा मुद्दा जो पोलीस यंत्रणेशी निगडीत आहे, त्या निमित्तानं पटकन बोलतं करतो. आपल्या सोबत आहेत धनराज बंजारी. धनराजजी, अशा प्रकारच्या आंदोलनाच्या प्रतिक्रियेच्या नंतर आता महाराष्ट्रभर बंद, जाळपोळ अशा प्रकारच्या घटना होत आहेत. एका बाजूला हे सगळं करणारे पोलिसांच्या निश्चित नजरेखाली असतील. उद्या दबाव पोलिसांवर कुठला असतो, तर आज ज्यांनी दगड फेकली किंवा दंगलीचे आरोप ज्यांच्यावर दाखल होतील त्या सगळ्यांवरचे आरोप काढून टाका, हे एवढं सहज सोपं असतं का? धनराजजी, राजकारण ज्या ठिकाणी होतं तेव्हा ते तितकंच सोपंही असतं आणि प्रसाद तितकंच कठीणही असतं. महत्वाचं या ठिकाणी असं आहे की उद्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घेतले जातील, काहीतरी समेट झाला, काहीतरी ऍडजस्टमेंट झाली. कारण हे जे गुन्हे आहेत ते गुन्हे क्रिमिनल स्वरूपाचे किंवा हार्डकोर क्रिमिनल म्हणून त्यांनी केलेले गुन्हे आहे असं नसतं. आता 307 वगैरे लावलेला आहे तो भाग सोडा, असे गुन्हे काढून घेतले जातात जेव्हा समेट होतो तेव्हा. परंतु ही वेळ काय येते याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की राजकारण याचं होतं. गुन्हे काढण्यामध्येही राजकारण असतं, गुन्हे लावण्यामध्येही राजकारण असतं आणि मग कोणीतरी याचं श्रेय घेत असतं. काही स्टेटमेंट, आता जसं महाराष्ट्रामध्ये तू विचारलं की लोन सगळीकडे पसरत आहे, या लोन पसरण्यासाठी सुद्धा ही राजकीय मंडळी जबाबदार आहे. यांनी तिथे जाऊन काय बोललं पाहिजे, काय भाषा वापरली पाहिजे याचं गमक कोणालाही नाही आहे. विनाकारण काही वक्तव्य मी अशी बघितली, दस्तूर खुद्द सीएम साहेबांची, की मराठा आरक्षण हे मिळवूनच राहणार, घेऊनच राहणार, कसं मिळत नाही ते बघणार, हे तुम्ही वक्तव्य करता. पण उद्धव ठाकरे सरकारच्या समितीमध्ये तुम्ही स्वतः मेंबर होता. त्या रिपोर्ट वरून सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण नाही दिलं, काढून घेतलं, कायमचा रस्ता बंद केला, 50% सिलिंग लावलं. हे एका बाजूला जनतेला माहित असताना तुम्ही जेव्हा असं वल्गना करतात तेव्हा जनतेला असं वाटतं, मग ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो, देवेंद्र फडणवीस असो की सीएम असो, लोकांना असं वाटतं की अरे आपल्याला विनाकारण मूर्ख समजलं जातं, आमची दिशाभूल केली जाते आणि त्यातून जनमानस जास्त पेटतो. आता पेटलेला जनमानस उद्या राजकारणासाठी कोणाला वापरता येईल ती वेगळी चर्चा असू शकेल. परंतु हे जे लोन दंगलींचं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, मला निक्षून आणि जबाबदारीने सांगायचं आहे, राजकीय नेत्यांचं थातूर मातूर वक्तव्य त्याला कारणीभूत आहे. ठोस तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही जनतेला कन्व्हिन्सिंग उत्तर देऊ शकत नाही, म्हणून कन्फ्यूज करताय, म्हणून जनता. याच्यावर पटकन दिलीपरावांच्यासाठी पुढचा प्रश्न असेल. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. दिलीपराव, या स्थितीमध्ये परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून कोणावर काय जबाबदारी आहे? आणि त्यात जबाबदारी एक आरक्षण समर्थकांची आहे, दुसरी जबाबदारी ही व्यवस्थेत बसलेल्यांची आहे, तिसरी जबाबदारी ही विरोधकांची आहे. आता मी एकच मिनिटात व्यवस्थित सांगतो. मराठा समाजातली लोक जर का पोलिसांच्यावर जर का हल्ला करायचा, आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आज तर मान खटाव मध्ये हजारो लोक जमलेत, जालन्यामध्ये लोक, जालनामध्ये लोक जमतात, सोलापूरमध्ये जमलेत, कोल्हापूरमध्ये जमलेत. खरं एवढे मोठे मोर्चे अजून निघायला लागलेत. उद्रेक आहे. कधी पोलिसांच्यावर काय झालं का? त्याच्यापूर्वी झालं नाही, त्याच्यानंतर पण झालेलं नाही. मग त्याच वेळी कसं काय पोलिसांच्यावर हल्ला झाला? त्यानंतर एकदाही पोलिसांच्यावर काय झालेलं नाही. पोलीस लोक आहे आमचा मराठा समाजातले लोक, कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या बद्दल अपशब्द वापरले गेले, पोलिसांच्यावर असं कुठेही घडलेलं नाही. त्यामुळे समाजाची जी काही दिशा आहे ती फिक्स आहे. लक्षात घ्या. आता दिशा चुकवायचा प्रयत्न कोण करतं? तर हे राजकारणी करतात. आणि राजकारणी कोण करतात? काही अतृप्त आत्मे करतात. मग ते अतृप्त आत्मे जे करतायत, त्या अतृप्त आत्म्यांना पहिल्यांदा शांत केलं पाहिजे. अतृप्त आत्म्यांनी त्यांचं हे बघायला पाहिजे. मराठ्यांचा त्यांनी वापर करून घेता कामा नये. राजकारण तुम्ही करा, आमचे काही म्हणणं नाही,
तुम्ही दुसऱ्या ठिकाणी करा, आमच्या अस्मितेच्या प्रश्नाशी करू नका, कारण ही आमच्या अस्मिताचा प्रश्न आहे. आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात त्यांच्या, आमच्या जर मुलांच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर त्यांना पुढे करिअर आहे हो, पुढे त्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत, सरकारी नोकऱ्या. मग जी. अशा जर नोकऱ्या मिळवायच्या झाल्या तर आमच्या जे काही युवकांच्यावर गुन्हे होते ते सरकारनं ताबडतोब पाठीमागे घ्यायला बिलकुल पाहिजे. हा मुद्दा बिलकुल लक्षात घेण्यासारखा आहे. तमाम मराठा समुदायानं लक्षात घेण्यासारखा आहे. जी पोरं दगड मारायला हातात दगड घेतायत, समजा त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं या बाबीला पाहायचं असेल तर लक्षात ठेवा, अशा प्रकारची दगडफेक ही निश्चित पूर्णपणे आयुष्यभर करिअर बर्बाद करणारी ठरेल. मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन रोजगारासाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला दगड मारत असतानाच्या लागलेल्या कलमांमुळे हाच हातचा रोजगार निघून जाईल, हे लक्षात ठेवा. आरक्षणाचं आंदोलन सनदशीर मार्गानं निश्चित पुढे गेलं पाहिजे, हिंसाचाराच्या मार्गानं नाही. हे न विसरता प्रत्येकानं आपला लोकशाहीतला अधिकार वापरायला हवा. लोकशाही टिकू नये भारतात म्हणून जी लोक सक्रिय आहेत त्यांना अशा प्रकारच्या हिंसाचारांना आपण बळ देतोय हे सुद्धा विसरू नका. हा आक्षेप, हा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाला लागू नये इतकी आमची अपेक्षा आहे. तुर्तास या चर्चेत आपण मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. काँग्रेसचे प्रवक्ता संजय लाखे पाटील यांनी चर्चेत यायला शब्द दिला होता, त्यांनी शब्द पाळलेला नाही, हे खेदानं मला नमूद करावं लागेल. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक पुन्हा एकदा आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.